जय शिवराय मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये घट होऊन कापूस उत्पादक शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कपास क्रांती योजना राबवली जाते। ज्या योजनेच्या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ दिला जातोय। याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे, ती म्हणजे कॉटन श्रेडर। मित्रांनो, कापसाची वेचणी पूर्ण झाल्यानंतर कापसाच्या उरलेले ज्या पराठे असतात, या पराठ्या उपटणं, त्या जाळणं, याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मजुराची आवश्यकता लागते, मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं आणि वेळही लागतो, त्याच्यामुळे दुसरं पीकही घेता येत नाही। अशा प्रकारचे शेतकऱ्यांना ताबडतोब या बाबी पूर्ण करता याव्यात। याचबरोबर या जर पराठ्या न जाळता त्या जर मातीत मिसळल्या, त्याचं जर खत केलं तर जमिनीचा कर्ब देखील वाढून शेतीची उत्पादकता वाढते। या सर्व बाबीच्या अनुषंगानं कृषी यांत्रिकरण योजनेच्या धर्तीवरती राज्यामध्ये कॉटन श्रेडर ही बाब या कपास क्रांती योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला याच्यासाठी लक्षांक देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यासाठी आता महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प भूधारक शेतकरी या शेतकऱ्यांना 50% पर्यंत अर्थात 75,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। तर सर्वसाधारण प्रवर्गातील बहुभूधारक जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना 40% अर्थात 60,000 रुपयापर्यंत या योजनेच्या अंतर्गत अनुदान दिलं जातं। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर महिलांना 30% आरक्षण, याचबरोबर जे काही अत्यल्प भूधारक शेतकरी असतील, दिव्यांग शेतकरी असतील, वनपट्टाधारक शेतकरी असतील, तृतीयपंथी असतील, यांना देखील याच्यामध्ये प्राधान्य दिलं जातं आणि अशा प्रकारच्या प्राधान्य क्रमासह राज्यामध्ये ही योजना राबवली जात आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत अर्ज करत असताना शेतकऱ्यांना फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे आणि याच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करून अर्ज करायचा आहे। महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती आपला फार्मर आयडी आणि ओटीपी टाकून लॉग इन करायचे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बाबीवरती क्लिक करून कृषी यांत्रिकरणच्या अंतर्गत बाबी निवडावरती क्लिक करायचे। कृषी यांत्रिकरणच्या अंतर्गत बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला तालुका आणि गाव या ठिकाणी निवडावं लागणार आहे। आपला तालुका आणि गाव निवडल्यानंतर मुख्य घटकच्या अंतर्गत आपल्याला बाब निवडायची कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य। आता आपण तालुका गाव निवडलेलं आहे, कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक केले। याच्यानंतर आपल्याला तपशीलमध्ये विविध बाबी दाखवल्या जातील। याच्या अंतर्गत आपल्याला ट्रॅक्टर चलित यंत्र अवजारे याच्यावरती क्लिक करायचे। ट्रॅक्टर चलित यंत्र अवजारावरती क्लिक केल्यानंतर पुढे HP श्रेणी निवडण्यासाठी सांगितलं जाईल, ज्याच्यामध्ये 20 BHP पेक्षा कमी ही बाब आपल्याला याच्यामध्ये निवडायची आहे। 20 BHP पेक्षा कमी बाब निवडल्यानंतर पुढे आपल्याला जे काही घटक असतील ते घटक दाखवले जातील। याच्यामध्ये आपल्याला फॉरेज स्ट्रॉ या ठिकाणी आपण पाहू शकता श्रेडर दाखवलेले आहेत। याच्या अंतर्गत आपण पाहू शकता आपल्याला कॉटन श्रेडर नावाची बाब दाखवली जाते। या कॉटन श्रेडरच्या बाबीला क्लिक करायचे। कॉटन श्रेडर वरती निवडल्यानंतर पुढे आपल्याला या योजनेच्या अंतर्गत पूर्वसंमतीशिवाय मी यंत्र अवजार खरेदी करणार नाही अशा प्रकारचे एक बाब आहे, त्याला टिक करायचे। याचबरोबर माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचा आरसी बुक मी अपलोड करेल अशा प्रकारचे पूर्वसंमती या ठिकाणी द्यायचे आणि जतन करावरती क्लिक करायचे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपली ही बाब जतन झालेली, आपल्याला दुसरी बाब निवडायची का विचारलं जाईल। निवडायची असेल तर येस करायचे, नसेल तर नो करून पुढे जायचंय। नो केल्यानंतर ही आपली बाब निवडलेली आहे। बाब निवडल्यानंतर आता आपल्याला अर्ज सादर करावा लागणार आहे। पुन्हा एकदा मुख्य प्रश्नावरती अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सूचना दाखवल्या जातील, त्या सूचना वाचायच्यात आणि त्या बंद करायच्यात। याच्यामध्ये आपण घटक निवडा वगैरे त्याच्या संदर्भातील माहिती दिलेली आहे। पहावरती क्लिक केलं तर आपली बाब दाखवली जाणार आहे। दुसरी बाब निवडायची असेल तर मेनूवरती जावर करायचं। आता आपल्याला पहावरती क्लिक करायचे। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण निवडलेली बाब या ठिकाणी दाखवली जाते, ती पाहायची। याच्यासाठीच्या अटी शर्ती मला लागू राहतील याच्यावरती क्लिक करायचे। खालच्या अटी शर्तीवरती क्लिक करून अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। आता आपलं जर पेमेंट यापूर्वी केलेलं असेल तर आपल्याला देय यशस्वी दाखवलं जाते, पेमेंट करण्याची गरज नाही। पण जर आपण यापूर्वी एकही पेमेंट केलेलं नसेल तर मात्र आपल्याला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागेल। हे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज सादर होणार आहे। अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत आपण जे काही घटक अर्ज केलेले आहेत, घटक इतिहास याच्या अंतर्गत आपल्याला लागू केलेल्या घटक मध्ये बाब दाखवली जाणार आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता आपल्याला हे अर्ज प्रतीक्षेत वेटलिस्ट मध्ये आहे अशा प्रकारे दाखवलं जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने आपण कॉटन श्रेडर या बाबीसाठी अनुदानासाठी अर्ज करू शकता। धन्यवाद।